जनता की बात, जनता के साथ। राज्यभरातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने बुधवारी शिरपूर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले। सदर निवेदन नायब तहसीलदार पंकज मगर यांनी स्वीकारले। यावेळी पत्रकारांनी आपल्या समस्या व मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी ठाम भूमिका मांडली। संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासनाच्या योजना व निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यात वृत्तपत्रांची महत्त्वपूर्ण भूमिका असते। मात्र गेल्या काही वर्षात कागद, प्रिंटिंग, वीज आणि मनुष्यबळ खर्चात सुमारे 150% वाढ झाली आहे। या उलट शासनाच्या जाहिरात दरात वाढ न झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले आहे। यामुळे सर्व वृत्तपत्रांसाठी किमान 150% दरवाढ तातडीने मंजूर करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तसेच ई टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, जाहिरातींचा किमान आकार निश्चित करणे आणि जाहिरातींची देयके 30 दिवसांच्या आत अदा करणे या मागण्यांचाही समावेश आहे। पत्रकारांना अधिस्वीकृती पेन्शन सारखा सुविधा सुलभ कराव्यात अशी ही मागणी करण्यात आली। मोठ्या वृत्तपत्रांप्रमाणेच लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी मिळावी, जाहिरात वाटपात पारदर्शकता ठेवावी आणि सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फतच वितरित कराव्यात अशी भूमिका संघटनेने मांडली। शासनाने या सर्व मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। यावेळी तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते। जनता की बात, जनता के साथ।